बोरसे, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। सीजेपी आणि सरकारची बैठक सुरू असल्याचं कळतंय। जेपी नड्डा, जितेंद्र सिंह यांच्यासोबत ही बैठक सुरू आहे। सीजेपी कडून आशुतोष रांका, सौरव दास हे या बैठकीला उपस्थित आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक सुरू झालेली आहे, त्यामुळे या बैठकीकडे आता विशेष लक्ष लागलेलं आहे। कारण सीजेपीची जी मागणी होती धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची, ती मागणी पूर्ण झाली आणि त्यानंतर आता सीजेपीच्या प्रवक्त्यांसोबत ही बैठक सरकारची सुरू आहे। जेपी नड्डा हे चर्चा करतायत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, एकीकडे मागणी मान्य झालेली आहे, आंदोलनाचं ध्येय पूर्ण झालं असलं तरीही जेपी नड्डा यांच्यासोबत सीजेपीच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू आहे। काय चर्चा सुरू आहे या संदर्भात काही माहिती मिळते का? अर्थातच प्रणिता, समजा पाहायला गेलं तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय, त्याबद्दल त्यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे। आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग ठरल्यानुसार आणि नियोजन ज्यानुसार झालं होतं की आज दुपारी 2 नंतर पुन्हा एकदा जेपी नड्डा या शिष्टमंडळाला भेटतील आणि त्याचनुसार या ठिकाणी रांका आणि सौरभ दास जे आहेत ते भेटीसाठी गेलेले आहेत। ही बैठक कालच्याच ठिकाणी व्हीपी हाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि अशामध्येच ज्या वेळेस राजीनामा झाला होता त्यानंतर व्यासपीठावरनं स्वतः सौरभ दास आणि रांका यांनी संवाद साधला होता सर्व आंदोलकांसोबत आणि त्यांनी सांगितलेलं की मला आता सरकारकडून फोन आलेला आहे आणि त्यांच्या भेटीसाठी मी जात आहे आणि त्यांच्या भेटीला गेल्यानंतर मी आता आपल्या 3 ज्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता मी त्यांच्याकडनं अजून 2 गोष्टी मागणार आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत दिल्लीमध्ये ते सर्व गुन्हे जे आहेत ते आता मागे घेण्यात यावे, गुन्ह्यांबद्दल देखील एक्सक्यूज करण्याबद्दल मागणी जी आहे ती आता या ठिकाणी हे शिष्टमंडळ करणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अजून देखील अशा पद्धतीची घोषणा ही व्यासपीठावरून करण्यात आली होती की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस लाठीचार्ज करताना दिसून आलेले आहेत त्यांची देखील ओळख पटवून घ्यावी आणि त्यांना देखील सस्पेंड करावं, अशा 2 मागण्यांबद्दल या शिष्टमंडळ जे आहे जेपी नड्डा यांच्यासोबत चर्चेमध्ये बोलू शकताय आणि तशा पद्धतीची घोषणा व्यासपीठावरून थेट त्यांनी केली होती। आता त्याबद्दलची मागणी ते त्या ठिकाणी करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। याच्यातली प्रमुख तिसरी बाब प्रणिता अशी आहे की राजीनामा जो दिलेला आहे या राजीनामा दिल्याबद्दलची आम्हाला लेखी स्वरूपात तुम्ही ग्वाही द्या किंवा त्यांचा राजीनामा जो आहे त्याची जी ओरिजिनल कॉपी आहे ती देखील आम्हाला द्या, अशा 3 प्रमुख मुद्द्यांबद्दल जे आहे या ठिकाणी चर्चा होऊ शकते। खरं तर 3 मुद्द्यांबद्दल ही संपूर्ण आंदोलन सुरू होतं, हे 3ही मुद्दे आता पूर्ण झालेले आहेत। तर आता हे 3 मुद्दे आहेत पुढचे ज्याच्यावर ही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। आणखी व्यासपीठावर याबद्दल उल्लेख करण्यात आला होता। खरं पाहायला गेलं तर या फोटोचे या बैठकीचे फोटो व्हिडिओ सध्या समोर आलेले आहेत आणि अशामध्येच आता जेपी नड्डा यांच्यासोबत या शिष्टमंडळाची बैठक झाल्यानंतर नेमका आता पुन्हा एकदा सौरभ दास आणि रांका हे काय संवाद साधतात माध्यमांसमोर, नेमकं या बैठकीत काय झालं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या संपूर्ण देशाचं लक्ष हे या आंदोलनाकडे लागलं होतं, जंतर मंतरकडे लागलं होतं आणि अशामध्येच प्रचंड मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे। सरकार हे झुकलेलं आहे आणि यशस्वी कॉकरोच जनता पार्टी झालेली आहे। महाराष्ट्रातल्या अभिजित दिपके यांना आता यश मिळालेलं आहे। सध्या जंतर मंतरवरचं समजा पाहायला गेलं तर वातावरण हे जल्लोषाचं आहे, त्या ठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे। इतकंच नाही तर मग त्या ठिकाणी गाणी देखील लावली जात आहेत, नाचत आहेत त्या ठिकाणी, काही प्रमाणात त्या ठिकाणी काही लोकांना श्वसनाचा त्रास हा देखील झालेला आहे। जल्लोष दरम्यान थोडं दमट वातावरण आज दिल्लीमध्ये आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर सतत आणि सातत्याने दिपके हे सातत्याने समोर येत आहेत, घोषणाबाजी देत आहेत। नेमकं या बैठकीकडे दिपके यांचं देखील आवर्जून लक्ष लागलेलं आहे। प्रत्येक गोष्टीची अपडेट हे सौरभ दास जे आहेत फोनवरून संवाद साधत दिपके यांना पोहोचवत आहेत। दिपके हे सध्या आंदोलन स्थळी आहेत आणि मात्र सौरभ दास त्यांना त्याबद्दलची अपडेट जी आहे ते देत आहेत। प्रणिता जी, शुभम खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बैठकीत आणखी काय काय चर्चेला जात आहे आणि त्यानंतर हे कार्यकर्ते सीजेपीचं काय सांगतायत त्याकडेही लक्ष आहे, त्या संदर्भात अधिक माहिती मी तुमच्याकडून घेत राहील।